मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळल्याची घटना घडलेली आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाहीये। या इमारतीला म्हाडाने आधीच नोटीस बजावली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी नसल्याचं समजतंय। मुंबईच्या काळबादेवी परिसरात सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला। या घटनेत जीवितहानी झालेली नाहीये। या इमारतीत कोणीही राहत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर आलेलं आहे। या दोन्ही घटनांवर आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलाय, तर दुसरीकडे काळबादेवी परिसरातही इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे। या घटनेत कोणी जखमी झाल्याचं वृत्त आहे का? अगदीच किरण, सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। मात्र या पावसाचा परिणाम जर आपण पाहिला तर मग काळबादेवी आणि ग्रँट रोड या दोन भागांमध्ये सकाळी इमारतीचा जी बाल्कनी असते ती बाल्कनी कोसळून पडलेली आहे। दोन्हीही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे। कारण का जी काळबादेवीला इमारत पडली त्या इमारतीमध्ये कोणीही राहत नव्हतं। ती इमारत आधीच खाली गेली होती। मात्र जी इमारत ग्रँट रोडला पडली तिथे रहिवासी राहत होते, मात्र तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। त्यामुळे सुदैवाने सतर्कतेमुळे ह्या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी एकही झाली नाहीये। आज दिवसभर पाऊस पडत आहे, त्यामुळे या ज्या इमारती ज्या आधीच धोकादायक त्यांना डिक्लेअर केलं गेलं होतं आणि नोटिसा बजावल्या होत्या, त्या पडण्याची भीती या मुसळधार पावसामुळे जास्त दर्शवली जाते। किरण, अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।